मग तुम्ही मोटिवेट कसं राहता बिझनेस करत असताना? काय? आता मोटिवेट राहण्याचं माझं नेहमी असं म्हणणं असतं, हं, की बिझनेस तोच करू शकतो जो सेल्फ मोटिवेटेड आहे. असं बरोबर. नाही हां, होऊ हां. शकत, की तुम्ही एक पुस्तक वाचलं किंवा एक व्हिडिओ पाहिला आणि हं. तुम्हाला आली आठवण आणि केला बिझनेस, असं नाही होऊ शकत. कारण तो बरोबर. मोटिव्हेशन फक्त 1 महिना, 2 महिने, 15 दिवस असंच टिकतं. हो, हो. आणि एक वाक्य आहे, की "कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस." हं. आणि कन्सिस्टन्सी पाहिजे तर सेल्फ मोटिव्हेटेड पाहिजे माणूस. बरं. तुमची एक दुसरी सवय जी आहे की ती म्हणजे व्यायामाची. रोज तुम्ही मॉर्निंग वॉकला वगैरे जाता. तर ही सवय कधीपासून लागली आणि याचा तुम्हाला बिझनेसमध्ये काय फायदा होतोय का? किंवा बिझनेसमध्ये तर खूप फायदा होतो, कारण ती सकाळच्या वेळची जी एनर्जी मिळते हं, हं. आणि जे शारीरिक स्वास्थ्य असतं, त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी जवळपास चौपट वाढलेली असते. हं, आणि हं. एक आळशी माणूस कधी बिझनेस करू शकत नाही, असं करेन. माझं स्पष्ट मत आहे. तो जर सकाळी 10-11 वाजता उठून हं, हं. नंतर म्हणत असेल, की मी बिझनेस करणार आहे, तर पहिली गोष्ट एक आहे, की त्याचं आयुष्यच कमी असणार. असं बरोबर. हो. आणि हेल्दी आयुष्य कमी असणार. त्याच्याकडे किती वेळ असेल आणि त्याच्या माइंडमधून किती तुम्ही प्रोडक्टिव्हिटीची अपेक्षा कराल, हा एक बरोबर. संशोधनाचाच विषय आहे तसा बघितला तर. बरोबर.